राजकीय प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अहमदनगरमधल्या श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप आणि भाजपचे उमेदवार बबन पाचपुते या दोन्ही गटात पैसे वाटपाच्या संशयावरून तणाव निर्माण झाला आणि जोरदार दगडफेक झाली। राहुल जगतापांचे वडील रात्री बँकेत दिसले असल्याचा आरोप बबनराव पाचपुते यांनी केला। सुट्टी काळामध्ये आणि रात्रीच्या वेळी बँक कशी उघडली याच्या चौकशीची मागणी बबनराव पाचपुते यांनी केली, तर पराभवाचे चित्र समोर दिसत असल्यामुळे हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा आरोप पुंडलिक जगताप यांनी केला। अखेर पोलिसांनी बबनराव पाचपुते, पुंडलिक जगताप आणि त्यांचे समर्थक यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला।